भरपूर पोरांचं स्वप्न आहे की त्यांनी युट्यूबर बनावं, त्यांना ब्लॉग्स किंवा असे काय काय स्ट्रीम्स, गेमिंग चॅनल ओपन करावे, पण ते करत नाहीत. काय असं म्हणणं आहे की मी थोडं तरी सुधारावं, व्यवस्थित राहावं. त्या कामामुळे मला नाईट ड्युटी करायला लागते. नाईट ड्युटीमुळे अक्षरशः माझं 9 ते 10 किलो वजन कमी झालं. आणि ज्याला नाव ठेवायचंच आहे ना, मग भावा तू काय बी बनव, कसं बी बनव आणि किती बी मन लावून बनव, ही लोक नाव ठेवणार. हे गाईज, तुमचं स्वागत आहे परशाच्या लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. तर गाईज, मी ब्लॉग्स असे बनवणार आहे ज्याच्यामुळे मी सुधरल, थोडं तरी सुधरल. का? कारण की मला एक घाण सवय आहे की मी व्यवस्थित राहत नाही. माझे कपडे मी कशी पण टाकतो. विचार करतोय की अशी काय काय पोरं आहे जे मला फॉलो पण करतात. तर माझं असं म्हणणं आहे की मी थोडं तरी सुधारावं, व्यवस्थित राहावं. म्हणून आजपासून मी असं ठरवलेलं आहे. तुमच्याकडं काय अशा गोष्टी असतील जे मला सांगू वाटतात, नक्की कमेंट करा. तर पहिल्यांदा आपण कपड्यांच्या घड्या घालू. तो कप्पा आजकाल भरपूर पोरांचं स्वप्न आहे की त्यांनी युट्यूबर बनावं, त्यांना ब्लॉग्स किंवा असे काय काय स्ट्रीम्स, गेमिंग चॅनल ओपन करावे, पण ते करत नाहीत. काय? कारण की त्यांना असं वाटतं की आपल्याकडे काय काय गोष्टी नाहीत, मी करेल का नाही, मला जमल का नाही, मला बोलायला येईल का नाही. तर बाहेर मी फ्रेशर, तू फ्रेशर, इथं फक्त बनवायचा खेळ आहे. जसं येतंय तसं बनवायचं. तर मग कधी कधी सुचत नाही असं, मग काय पण असं बोलायचं. आपलीच मंडळी असते, समजून घेतात. आपली मराठी माणसं कशाला समजून घ्यायला असतात, बस. बाकी काय नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, काय घ्यायचं नाही. आपली लोक आपल्याला चांगली समजून घेतात. आणि ज्याला नाव ठेवायचंच आहे ना, मग भावा तू काय बी बनव, कसं बी बनव आणि किती बी मन लावून बनव, ही लोक नाव ठेवणार. आधी आता आपण कपडे ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकता की पहिल्यापेक्षा 100 पटीनं चांगलं दिसतंय आता. आणि जे इथं ठेवलंय ना व्यवस्थित, लेफ्ट साईडला बाहेर जायचे कपडे, ही घरात घालायचे कपडे आणि ह्या पॅन्ट आहे एका साईडला, मी आता व्यवस्थित काढू शकतो. नाही तर मला एक शर्ट काढायचा म्हणलं तर पहिलं सगळं बाहेर काढायला लागायचं, पण आता एकदम व्यवस्थित दिसतंय. तर मग एक टास्क कंप्लीट झालेला आहे आपला, अशा प्रकारे की कपडे व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता दुसरा टास्क असेल म्हणजे जिमचा आणि डाएटचा, ते व्यवस्थित आपल्याला करायचं. तर अशा प्रकारे आपण चालू आता जिमला. उरले लागते त्यामुळे गॉगल घालतात. तुम्ही पण गॉगल घाला. दुनिया मनाने शायनिंग मारते, दुनियाला म्हणू द्या, पण तुम्ही गॉगल घाला. तर गाईज, अशा प्रकारे आजचा वर्कआउट झालेला आहे. वर्कआउट खतरनाक झालेला आहे. माझ्याकडे आता प्रोटीनचं काही सामान नाही आहे. आणि आता आपण जिम आहे बादशाह जिम आहे. आणि माझ्याकडे आता प्रोटीनचं कोणतं सामान नाही आहे. तर आता मला काही ना काहीतरी घेतलं पाहिजे. मी विचार करतोय आता ओट्स आणि एक पीनट बटरचा डबा घ्यावा. तर जाता घेऊन जाऊया. 300 रुपये. आणि ह्याची प्राईस आहे, ह्याची प्राईस आहे 620, 600, 700, 800, 900कडे जाते. पण भावानं कमी करून आपल्याला 781 वापर दिलेला आहे पिंटोला. आणि माझ्या भेटण्याचं मिळून काय ओळखीचं आहे आपला. मिनटापूर्वी इथं काय खानवाला ॲक्सिडेंट झाला. 4 व्हीलरची वाट लावली आणि आरसा दाखवतो पडल्यात. आम्हाला नवीनच गाडीचा आरसा पडला इथं, त्याला माहीत पण नाही आरसा पडला. आणि ही आपली राणी. मध्ये असं असतं बघा, हे पीनट बटर. काहीतरी वेगवेगळे ट्राय करत जा. जिथं तुम्ही ट्राय करणार नाही, म्हणजे तर कळणारच नाही की चव कशी आहे, काय कसं आहे, काय कमी काय जास्त. आता ह्याच्यामध्ये जर आपण केळी ऍड केली ना, अजून बादशाह लागणार, अजून बादशाह लागणार. आपलं काम पण थोडं चालू आहे, तसं काय एवढा इश्यू नाही. या कामामुळंच, म्हणजे हे काम काय वाईट असं नाही, म्हणजे हे काम चांगलं आहे. या कामामुळं मला नाईट ड्युटी करायला लागते. नाईट ड्युटीमुळं अक्षरशः माझं 9 ते 10 किलो वजन कमी झालं. 9 ते 10.
आपण पैसे कमवतो आपल्या तब्येतीसाठी, खाण्यासाठी. काय फायदा अशा पैशांचा वाट लागेल. तर गाईज, मी प्रत्येक वेळी विचार असा केलेला होता की मला असं वाटायचं की माझ्याकडे जर चांगला फोन येईल तेव्हाच मी चांगली ब्लॉगिंग करू शकतो. असं काय नाही, माझ्याकडे आता फक्त मोटोरोलाचा फोन आहे. तुमच्याकडे कुठलाही फोन असला तर असू द्या, फक्त कॅमेरा बाहेर काढा आणि तुमच्या आतला जो नॅचरल माणूस आहे तो बाहेर काढा. म्हणजे विषय कसा, टेस्टी ते खाल्लं ना मगाचं, ते बादशा लागलं. तर मी काय म्हणतोय, काढा, काय काढा, आतला माणूस काढा आणि जे वाटतंय ते करा. आयुष्याचे काहीच वर्ष राहिले, फक्त स्वतःसाठी जागा. काय गरज नाही जास्त पैसा कमवायला, थोडा कमवा पण समाधानी तवाच राहाल जेव्हा तुम्ही तुमच्या मनाजवळ करा. विषय संपला. तर मग आता लागतो एडिटिंगला. आणि तुम्ही जो वेळ काढलाय माझा ब्लॉग बनण्यासाठी, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि 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 तुम्ही पण तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी अशा गोष्टी करा ज्यामुळे खरंच तुमचा आतला आत्मा खुश होईल. बाकी काहीच नाही. भेटूया आपण लगेच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ज्याच्यावर प्रेम करताय त्याची काळजी घ्या.